लर्निंग मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, बऱ्याचदा मला लर्निंग स्टुडंटचे प्रश्न असतात की सर, 5व्या गिअरमधून रिव्हर्स गिअर पडतो का? लक्षात ठेवा. तर मित्रांनो, 5व्यामधून डायरेक्ट रिव्हर्स गिअर पडत नाही. का पडत नाही तुम्हाला मी सांगतोय. तर इकडे बघा, आता न्यूट्रल पोझिशनमध्ये गाडी आता सेंटरला. तर आता आपण पूर्ण क्लच ऑपरेट करून फर्स्ट घेणार. ठीक आहे. सेम तसाच इझी लाईनमध्ये सेकंड घेणार. ठीक आहे. त्यानंतर परत न्यूट्रल पोझिशनमध्ये गाडी घेतली आपण. ठीक आहे. न्यूट्रल पोझिशनमध्ये गाडी घेतल्यानंतर आता आपल्याला 5वा गिअर घ्यायचा. ड्रायव्हर साईडकडे पुश करून, इकडे बघा, माझ्याकडे पुश करून समोर आपण प्रेस केला. तर हा झाला 5वा गिअर. लक्षात ठेवा. 5व्यामधून आता आपण सेम तसं फर्स्ट आणि सेकंड घेतलं तसं 5व्यामधून रिव्हर्स पडतो का, हा मुलांना डाऊट असतो. तर मित्रांनो, 5व्यामधून रिव्हर्स गिअर पडत नाही. का पडत नाही मी तुम्हाला सांगतोय. आता पूर्ण क्लच ऑपरेट केलाय मी, मागेही 5व्यामधून गिअर प्रेस करतोय रिव्हर्स जाण्यासाठी. तर इकडे बघा, सेंटरला इथं लॉक आहे. हे प्रॉपर कंपनीने लॉक दिलं. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे हे कंपनीच लॉक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 5व्या गिअरमधून रिव्हर्स गिअर पडत नाही. तर तुम्हाला करावं लागेल 5व्यामधून न्यूट्रल. आता मी न्यूट्रल घेतला. न्यूट्रलमधून माझ्याकडे प्रेस करून मागे वळावं लागेल. हा झाला रिव्हर्स गिअर. तर लक्षात ठेवा, 5व्यामधून डायरेक्ट रिव्हर्स गिअर पडत नाही. तुम्हाला करावं लागेल न्यूट्रल, त्यानंतर मागे प्रेस करावं लागेल मित्रांनो. असा प्रयत्नसुद्धा करायचा नाही 5व्यामधून रिव्हर्स घ्यायला. ठीक आहे. गिअर तुटू शकतो.